संघाचे लगेचच खंबालपाडा संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय खंबालपाडा संघ. या सामन्याचा सामनावीर ज्याने चांगली फलंदाजी केली, संयमी फलंदाजी केली, तब्बल 16 धावा कुठल्या, तो संजय ठरलाय या सामन्याचा सामनावीर. या संजय दादा मॅन ऑफ द मॅच गणेश दादा कोटकर यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत संजयला, ज्याने जबरदस्त कामगिरी केली. 16 धावा कुठल्या, तब्बल खंबालपाडा संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजेच नागाव संघाला. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय प्रशांत भोईर. प्रशांत भोईर उर्फ बाला स्ट्रायक वरती फलंदाज स्ट्रायक वरती बालाराम.
पहिला चेंडू वेगाने हाताळलाय. बालाराम आणि उत्तम ही जोडी आपण पाहतोय. बर्थडे बॉय स्ट्रायकन वरती. स्कोरर सुद्धा बर्थडे बॉय आहेत. इथे वेगवान चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धावाताला गोलंदाज बाळाना चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये P1चं षटक हाताळतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव हाताळल्यात. वेगवान चेंडू पाहायला मिळाला तर प्रशांतच्या माध्यमातून. तिसरा चेंडू बालाराम साठी. इथे फटका हवेतून केलून काढलाय. वॅकेंट एरिया. क्षेत्ररक्षक नाही आहेत. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावांच्या मदतीनं खातं कळलं जात आहे नागाव संघाचं. तिसऱ्या चेंडूवरती पहिले 2 चेंडू निर्धाव हाताळले गोलंदाज प्रशांतनं. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. चौथा चेंडू स्ट्रायकनवरती बाळाराम. कोलवार टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. सरळ केलून काढला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका यष्ट्यांवरती आदळलाय. जोपर्यंत मिडऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. स्ट्रायकनवरती डाव करत असा फलंदाज उत्तम. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा. चांगली गोलंदाजी होती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रशांत उर्फ बाळाच्या माध्यमातून. डाव करत त्याचा फलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. स्ट्रायकनवरती उत्तम. चांगला चेंडू यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू. चांगली गोलंदाजी बाळाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. बॅटची काढा घेतली आहे. यष्टी रक्षकांना टिपलाय झेल आणि संपला खेळ. फलंदाज उत्तम. पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज श्रीनाथ पाटील. चेंडू फुल्लोर लेनचा फटका चांगला आहे. धावा सुद्धा चांगल्या मिळतील बालारामच्या बॅट मधनं. चेंडू सीमा पार. चौकार. करंजी काळे यांच्याकडे नो बॉल साठी रेस्ट हाईट साठी आपण जाऊयात तिसऱ्या पंचांकडे.
इट इज नो बॉल. टीव्ही अंपायरचा सिग्नल आलेला आहे. थँक्यू सो मच सिद्धांतजी माई. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. महेश पाटील प्रतिष्ठान खिळकाई आयोजित स्वर्गीय योगेश पवार व स्वर्गीय दीपा विजय बाकाडे व स्वर्गीय सावित्रीबाई बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ या श्रद्धांजली चषकामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. मैदानाचा आत खंबालपाडा आणि नागाव हे दोन संघ खेळत आहेत. टोटल स्कोरचा विचार केला आपण तर 14 धावा फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एक विकेट पडलेली आहे. बळीराम आणि मैदानाचा आत श्रीनाथ, माफ करा, बाळाराम, आज ज्यांचा वाढदिवस आहे. नागावची रजनी स्पर्धा देखील सुरू आहे, त्यामुळे थोडासा उशीर झाला, त्याबद्दल मी आयोजकांची दिलगिरी व्यक्त करेन. पण शुभमजी पवार यांचं प्रेम नेहमीच त्यांच्या स्पर्धेमध्ये मला घेऊन येतं. फुल लाईन बॉल आहे, एज घेऊन मागे शॉर्ट लेगमध्ये फिल्डर येतात तोपर्यंत एक धाव मिळत असताना आपण पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये बाणपाडा आणि त्याचबरोबर आपण वाखन या दोन संघांना बघितलं, त्यामधून वाखन संघ विजयी झालेला आहे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 18 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी या स्पर्धेचं टेलिकास्ट करते आहे. खिळकाईचे सर्व लेजेंड प्लेयर आमच्या मंचावरती आहेत. टोटल स्कोर 18. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 बॉल अजूनही बाकी. येस अंपायर, धावा 15 का 18? 15. चला इट्स ओके. 15 धावा आहेत. थोडंसं करेक्शन आपण करूयात. टोला लागला बॉल हवेत आहे. मिड ऑन कडे लॉंग ऑनचा फील्डर धाव ठोकली, पोहोचला. ओ व्हॉट अ कॅच. काय झेल पकडलाय. सुनील चौधरीचा वेगाने धावत सुटला होता, पोहोचला, कॅच त्याने पकडली आणि 15ला दुसरा हादरा बॅटिंग करणाऱ्या नागावला. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला टर्न करण्यात आला आणि बॉल निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गणेश आला आणि त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. जेव्हा या मैदानावरती येतो, आमची बॉल बॉयची संपूर्ण टीम आहे, मोनोपोली आहे. जशी दिलदास या मैदानावरती असतात डिस्क जॉकी, तसे आमचे बॉल बॉयज असतात. ते चिमुरडे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अनेक बर्थडे बॉय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. राहुल पाटील, राहुल पवार, निर्भय, चेक. 19ला सध्या 2 विकेट आपण पाहतोय. त्यानंतरचा हा येत असताना व्हाईट बॉल जो डाऊन दिले गेलेला आहे. नागाव विरुद्ध आपण कमालपाड्या दोन संघांना मैदानाचा आत पाहतोय. मार्च महिना आहे, दुपारी प्रचंड ऊन आणि काल आणि परवाची रात्र जर तुम्ही घरामधून बाहेर असाल तर कडाक्याची थंडी देखील होती. ऑन साइडला हुक करायचा होता. बॉल पुन्हा लेग स्टंपच्या दिशेने आपण बघितलाय. प्रशांतला आपण शॉर्ट लेग मध्ये पाहतोय. धाव तर घेण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता. अंपायरचा सिग्नल वाईड आलेला म्हणजे एक धाव मिळते एक्स्ट्राची. सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21. 21 धावा फलकावरती आपण पाहतोय.
बाळाराम आणि गणेश हे दोघेही फलंदाज मैदानाच्या आत आहेत. या ओव्हरमध्ये गोलंदाज राजेश. बॅकफुटला कट करायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. खोणी आणि नवापाडा दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. खोणे टीमचे कॅप्टन आणि नवापाडा टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच आहे खोणे आणि नवापाडामध्ये. आज 8 संघांचा पोल आहे. दुसरा दिवस या स्पर्धेचा. पुन्हा बॅकफुटला दामलाय. कट केलाय. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत बाहू चौधरी. चांगली फिल्डिंग भाऊकडून. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22ला 2 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना नागाव कंबालपाडाच्या अगेन्स्ट. ला सध्या 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. कार्यसम्राट नगरसेवक शिवसेना तालुका प्रमुख श्रीमान महेशजी बाबूराव पाटील साहेब. दोस्ती मित्रता मैत्री हे सर्व नातं जेव्हा जेव्हा महेशभाई आपल्याला कोणत्याही मंचावरती पाहायला मिळतात, कोणत्याही कार्यामध्ये पाहायला मिळतात, त्यांच्या सावलीप्रमाणे आपण विजयबाई बाकाडे वल्याबाईंना नेहमीच सोबत पाहतो. त्यासोबत सुजितजी नलावडे हे 3 मित्र नेहमीच आपल्याला प्रत्येकी रंगमंचावरती एकत्रित पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि शुभमजी पवार यांच्यावरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलं. खिडकाई गावावरती ज्यांचं नेहमीच प्रेम राहिलंय. या स्पर्धेमध्ये देखील भाईंची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 22. 3rd ओव्हरला सुरुवात झाली. प्रशांत भुईर बाळा मैदानाचा आत तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची रेग्युलर फॉर्मॅटची मालिकावीरची कार ज्याच्या नावावरती. बॉलर्स बॅक. लॉंग ऑन कडे बॉल चालला. फील्ड डीप मध्ये. त्या ठिकाणी पहिली धाव कंप्लीट झाले. डबलचा कॉल आणि 2 धावा. वेळ तितकासा होता त्यामध्ये 2 धावा मिळतात. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर मॉज ऑन 24. 24 धावा फलकावरती. शुभम पवार यांची क्रिकेटची कारकीर्द तितकीशी मोठी नाही, पण ॲज अ आयोजक म्हणून बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांना आजवर ज्यांनी यशस्वी केलेलं आहे. किरणदादा ठाकूर, त्याचबरोबर निलेश दादा पवार, हे सर्व पडद्यामागचे धावपळ आहे. कारण या सर्वच या स्पर्धेचे आयोजकच तेच आहे खऱ्या अर्थानं. शुभम पवार यांची त्यांना साथ आहे. शुभम अशी माहिती जरूर मला देत आहेत. वेगाने टाकला ऑन साइडला. थोडासा लेट झाला होता. बॅटच्या वरती चढला. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चालला. आता मिसफील्ड झाले. बॉल फर्स्ट अटॅक मध्ये उचलला असता तर कदाचित डबलसाठी डबल घेत असताना देखील प्रश्न विचारण्यात आले असते, पण मिसफील्ड झाली तर ट्रिपलचे प्रश्न विचारत होते दोघे, पण शेवटला नकार बाळाराम आणि गणेश यांचा. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 26. बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातील 3. सावली मैदानाची सावली थोडी का होईना कमी झाली आहे. आजूबाजूला असलेली झाडं कमी होत आहेत. मैदानाच्या आत असलेलं गवत कमी होत आहे. उष्णता भरपूर आहे. बॅकफुटला कट केला. शॉर्ट थर्डने चांगल्या पद्धतीने स्टॉप केलं बॉलला. चांगला प्रयत्न होता एका हाताने कॅच पकडण्याचा. गणेश शेलार त्यानंतरचा थ्रो केलाय. फाईन लेगना पील होते, मात्र इथे 1 धाव मिळते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना ती 27. 27 धावा फलकावरती. राज जोशी आणि नीरज आणि त्याच बरोबरीने विराज हे आमचे 3ही ग्रामीण टेनिस क्रिकेटचे मेंबर आहेत. तेजस्वी भोईर यांच्या सोबत नेहमीच हे सर्वजण त्यांचे बंधू आहेत आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये या .in वाहिनीद्वारे टेलिकास्ट करत असताना हे सर्वजण आपल्याला पाहायला मिळतात.
नुकतीच आता महाबळेश्वर प्रीमियर लीग देखील येईल एप्रिलमध्ये, तेव्हा त्यांची आणि आमची जरूर भेट असते. महाबळेश्वरला 10 ते 15 दिवस ती स्पर्धा चालते. तो ॲटमॉस्फिअर वेगळा असतो जेव्हा सर्वजण एकत्रित असतात, ज्यामध्ये अंपायर्स असतील, ज्यामध्ये समालोचक असतील, ज्यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे ग्रामीण टेनिस क्रिकेट.in असतील. लास्ट इयर राज जोशी आय थिंक होते, राज जोशी आणि साहिल आणि त्याचबरोबर तेजस. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळेल 29. 2 विकेट पडले त्या षटकातील शेवटचा बॉल. प्रशांत पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय, फुल लेंथ होता, चाललाय बॉल लॉंग ऑफ कडे. फील्ड त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली, थ्रो देखील चांगल्याच पद्धतीने आलाय. मात्र इथे डबलचा प्रयत्न करत होता गणेश. सांगत होता की मला डेंजर एंडला पोहोचायचं होतं, तू धावायला पाहिजेस, पण नकार होता त्याचा. सो ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपला. 10च्या करंट रनने 30 धावा आणि 30ला 2. बॅटिंग करत असताना नागाव. डिंगचा सिग्नल, पाणी घेऊन जा लवकरात लवकर. 2 ओव्हर्स अजूनही बाकी आहेत. पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे, खोणी आणि नवापाडा टॉस साठी रिपोर्ट करा. एक छोटासा ब्रेक घेऊ आपण डीजे वाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा येऊया श्रद्धांजली चषक 2025 खिडकाईमध्ये. सहर्ष स्वागत करेन श्रद्धांजली चषक 2025 खिडकाईमध्ये. या स्पर्धेचे लाडके आयोजक युवा उद्योजक प्रदीपजी पवार साहेब, किरण दादा ठाकूर, दिनेश दादा पवार, निलेश दादा पवार आणि त्याच बरोबरीने आमची संपूर्ण टीम 40+ खिडकाई. या सर्वांच्या मेहनतीने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बॅक टू द क्रिकेट. दुसऱ्या दिवसाचा खेळ, दुसरी मॅच, पहिला डाव, 4थं षटक जिथे आलाय सूरज चौधरी अर्थातच भाऊ. पहिला बॉल टॉस केला होता, बॉल ऑन साइडला टर्न खेळण्यात आला, डीप मध्ये काऊ फेसला फिल्डर, चांगला झेल आणि फलंदाज बाद. मंगेशच्या झेलने विकेट येते. 12 नागावला. 3रा हादरा 30 वरती. नवापाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. मी खोणीचा कॅप्टनला विनंती करेन की आपण त्वरित मंचावरती टॉस साठी या. 30 धावा धाबा फलकावरती आहेत आणि 30ला 3री विकेट आलेली आहे. मैदानाच्या नवीन फलंदाजाचं आगमन. बॅटन नेम प्लीज. विकास. ओहो, अराउंड द लेग बोल्ड. पेस ऑफ होता, फुल टॉस बॉल होता, लेग स्टम्पला आदळलाय. भाऊला मिळते आणखी एक यश. 30ला 4था हादरा नागावला.
स्टॉप लागलाय. सूरजने जी बॉलिंग केलेली आहे 2 विकेट काढल्यात. आता या मॅच मध्ये कमबॅक आपण पाहतोय, कारण हे जर विकेट पडणारे नसते तर मात्र धावसंख्येचा वेग असता नागावच्या. विकेट पडलेले आहेत. नवीन फलंदाजाला मैदानात यावं लागतंय. नवीन फलंदाज आलेला आहे इन ॲट नंबर 6 राजू मडवी. स्ट्रोक प्लेअर आहेत जे मैदानाचा आत आपल्याला पाहायला मिळतात. हॅट्रिक बॉल आहे सूरज चौधरीचा. पडलेगाव एंड कडून पुन्हा पंचांचा उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट. एज होती, बॉल हवेत होता, मात्र इथे तो शॉर्ट कव्हर पासून लांब होता. सिंगल पूर्ण झालेली आहे. सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 31. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 31. विकी शेलार आय थिंक केंद्रीय मंत्री चषकामध्ये कालही होते, आजही कदाचित ते तिकडे असतील. संतोष सावी सध्या लग्न सराई सुरू आहे. प्रसिद्ध पॅड वादक आहेत, कदाचित त्यामुळे त्यांना तितकासा वेळ मिळाला नाही. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 31. काल केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये जरूर विकी शेलार आमच्या सोबतच होते. अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले प्रसिद्ध छकडेवाले. खिडकाई बैलगाडा शर्यतींसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्यांचा रामश्याम मैदान जे बैलगाडा शर्यतींसाठी प्रसिद्ध आहे. चांगला फटका आला. बॅकफुटला कट करत असताना आलाय चौकार. आदरणीय सखारामजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संपूर्ण आमच्या लाडक्या आयोजकांकडून प्रदीपजी पवार, किरणजी ठाकूर, निलेशजी पवार, शुभम पवार, संपूर्ण आमच्या 40+ क्रिकेट संघाच्या वतीने साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. बॉल अजूनही बाकी आहेत 2. 4 बॉलमध्ये 5 धावा आलेल्या, 2 विकेट काढल्यात बाहूने. मात्र दुसऱ्या बाजूने मी म्हणेन गणेश जो मैदानाचा आत आहे, फार मॅच्युअर प्लेअर आहे आणि मॅच्युअर इनिंग आतापर्यंत त्याच्या मॅच मध्ये नागावसाठी 35 धावा फलकावरती. कॉमेंट्री बॉक्स मध्ये राहुल पाटील माझ्या सोबत आहेत, आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. सर्वात खास दिवस त्यातच नाव वाढदिवस, आणि हा फ्लेक्स RR त्यांचा वाढदिवस आहे. गॅपमध्ये बॉल आहे, वाडिश लॉंग ऑन कडे. फिल्डर फार वेगाने बॉलवरती, चांगली फिल्डिंग. आज या फिल्डरने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण असेल, त्याच्या कॅचेस असतील, आणि जर ते क्वालिफाय झाले तर आयोजकांना बेस्ट फिल्डर म्हणून त्याला नॉमिनेट करावंच लागेल. अशी फिल्डिंग त्याने आतापर्यंत या पहिल्या मॅच मध्ये केली आहे. 37 धावा, 4 विकेट, 4 षटकांचा खेळ संपला. पाटील RR यांचा फ्लेक्स पाहायला मिळतो. आपण शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो त्या आई जगदंबे चरणी प्रार्थना असेल. उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा राहुलजी पाटील. 37 for 4, 37 ला 4 षटकांचा खेळ संपलाय. लास्ट ओव्हर बाकी, थोडं फास्ट खेळा. टीम कमाल पाडा. कोणीसा कॅप्टनला विनंती असेल, टॉस साठी तुम्हाला लवकर यायचे. शेवटचा ऑफिशियल कॉल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत नवापाडा आणि त्यांच्या विरुद्ध खोणी या 2 दिग्गज संघांदरम्यान. लास्ट ओव्हरला आता सुरुवात होईल आणि बॉलिंग मार्कवरती आलेले मंगेश. फार चांगला झेल मंगेश यांनी देखील काऊ कॉर्नर मध्ये टिपला होता. SSC कंबाल पाडा. राईट झाला बॉल, तिखट बाउन्सर आहे आणि गेला तो विकेट किपर कडे. 1/4 ओव्हरची वॉर्निंग असेल गोलंदाजाला. एका बाउन्सरचा कोठा तुमचा या ओव्हर मधला संपलाय. पुन्हा बाउन्सर आता टाकू शकत नाही. टोटल स्कोर सध्या 37. मंगेश टॉस पायावरती आदळला. इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर आहे. बॅट्समन अंपायरचा सिग्नल आलाय तो लेग बाय, आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 38.
SSSC कंबालपाडा, साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडा, स्वर्गीय शिवाजीदादा शेलार. गेले कित्येक वर्ष या गावाचं राजकीय क्षेत्रामधलं ज्यांनी नेतृत्व केलं, सामाजिक बांधिलकी जपत असताना जनसामान्यांचे कैवारी होते. आज जर दादा असते तर या संघामध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळाले असते. बॉल लॉंग स्टॉपला गेला, टॉप एज घेऊन येत्या 4 धावा. चौकार. येत्या 4 धावा. आणखी एक चौकार. यायला सुरुवात झालेली आहे. गणेश 22 ला नॉट आउट आहे. 24 ला नॉट आउट आहे. बॉल अजूनही बाकी आहे 2. अनंत, अनंत किधर है अनंत? अनंत किधर है अनंत? जल्दी इधर आ जाओ अनंत. चौकार आला आणि चौकारासोबत 46 धावा धावा फलकावरती. बिकॉज फिल्डर आता या वेळेला आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या बाहेर जेव्हा गेला होता, मनोज हे स्वतः जाऊन आणत होते. हनन आणि टीम इथे तयार आहे, पण हनन सध्या त्यांचे दिसत नाही मला. जे ग्रुप लीडर आहेत त्यांच्या बॉल बॉयचे. ऑफ स्टंपच्या बाहेर चॉप केला. वॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने चुकी केली आहे. थांबलाय का? बॉल नाही थांबणार. आला आणखी एक चौकार. तीन लागोपाठ चौकार आले आणि 3 चौकारांनिशी धावा फलक नागावचं 50. धावा संख्येची कमतरता जाणवत होती, मात्र गणेशने केलेलं आक्रमण. सध्या येणाऱ्या धावा 13 बॉल मध्ये 28 वरती गणेश, त्याची टीम 50 वरती. शेवटचा एक बॉल. ओहो, गेलाय बॉल, गेलाय लॉंग ऑनचा बाहेर. आलाय षटकार. डाव संपला पहिला. लास्ट ओव्हर मध्ये आले 18. टोटल स्कोर 56. 57 धावांचं लक्ष ठेवलं नागावने SSSC कंबालपाडा समोर. जाऊयात मंचावरती, जिथे नवापाडा आणि खोणी या 2 संघांदरम्यानचा नाणेफेकीचा कौल. सर्वांना मी विनंती करेन, आपल्या शुभस्य आपण नाणेफेकीचा कौल करावा. नेहमीच या मैदानावरती जेव्हा जेव्हा देसाईची स्पर्धा असते, आज खिडकाईच्या स्पर्धेमधील देखील दादांची उपस्थिती आपण पाहतात. नुकतीच 11, 12, 13 ला तुम्हाला होळीच्या निमित्तानं देसाई प्रीमियर लीग देखील पाहायला मिळणार आहे. 3 दिवस देसाई गावाची प्रीमियर लीग आहे. आपण 1 दिवस 2 दिवस मॅक्सिमम पाहतो की एका गावाची प्रीमियर लीग असते. टॉस करण्यात येतोय पशुपतीजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला खोणेचे कॅप्टन, एका बाजूला नवाबपाडाचे कॅप्टन, आणि टॉस या ठिकाणी जिंकलाय तो खोणीच्या कॅप्टनने. आनंद, आनंद किधर है आनंद?
वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. श्रद्धांजली चषक 2025 खिडकाई मंचावरती तुम्ही आमच्या संपूर्ण या मॅनेजमेंट टीमला आणि बऱ्याचशा मान्यवरांना पाहतात, ज्यामध्ये नुकत्याच ज्यांचं आगमन होते या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक उद्योगपती प्रदीप दादा पवार. सुस्वागतम, सहर्ष स्वागत आपलं. मंचावरती आपण प्रल्हादजी पवार यांनाही पाहतोय, त्याचबरोबर उत्तम दादा पवार, सुखदेव दादा पवार, नवनाथजी पवार, सदाशिवजी ठाकूर, अभिमन्यूजी पवार, शक्ती पाटील, सकारामजी पाटील, हा 40+ संघटनेचा जो नियम आहे त्या अंतर्गत सबस्टिट्यूट प्लेअर तुम्हाला दिला जातो ॲज अ फिल्डर, जो शॉर्ट थर्ड मॅनला आहे. बॅक टू द क्रिकेट वळूयात. मैदानाच्या आत टार्गेट या मॅच मध्ये 57 धावांचं. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतात प्रशांत भोईर. पहिला बॉल, शॉट ऑफ लाईन, खराब बॉल, भिरकावलाय. हा ट्रेडमार्क शॉट आहे, फार वेगाने जागा बनवतो आणि या हार्ड लेंथ बॉलला भिरकावलाय. हुक करत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. मनोज खाडे आणि प्रशांत भुईर या आघाडीची जोडी ही बऱ्याच वेळेला मला आघाडीला पाहायला मिळालेली आहे रेग्युलर फॉर्मॅट मध्ये देखील, ज्यामध्ये चौकार पहिल्याच बॉलवरती आलेला आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. आपण अगोदरचं कमालपाडाचं रेग्युलरचं क्रिकेट बघितलं, ते दोघे आघाडीलाच यायचे. टोटल स्कोर सध्या 4. राऊंड विकेटने गोलंदाज समोर टाकलाय, लॉफ्ट केलाय, डीप मध्ये फिल्डर, कॅच ड्रॉप. प्रशांत भोईरला दिलेलं जीवनदान. नॉन स्ट्रायकिंगला चान्स आहे. येस आउट. फलंदाज बाद. मनोज काडे रन आउट. नवीन फलंदाज गणेश शेलार मैदानाच्या आत आलेले आहेत. मनोजच्या विकेट नंतर राईट झाला बॉल, गेला मागे. प्रशांतचा प्रयत्न होता पण गणेशने नकार दिला आणि चांगला कॉल दिला, बिकॉज शॉर्ट थर्डला फिल्डर होते, फार वेगाने बॉलवरती आलेले आहेत. टोटल स्कोर आपण पाहतोय सध्या 5. प्रशांतला जीवनदान मिळालं. 57 लक्षाचा पाठलाग करायचा आणि या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज प्रशांत भोईर आहे. विकी शेलारची अनुपस्थिती आहे, संतोष साळवेची अनुपस्थिती आहे, त्यामुळे प्रशांतची जबाबदारी वाढली. बॉलरने चांगली बॉलिंग केली पण फिल्डर्सने त्याला साथ दिली नाही. मिसफील्ड. बॉल लॉंग ऑन कडे चाललाय आणि तो सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. एक पडले. 2 बॉल अजूनही पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील बाकी आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आत आहे, फाईन लेगला आत आहे, थर्ड मॅनला आत आहे, पॉइंटला आत आहे, कव्हरला आत आहे, एक्स्ट्रा कव्हरला आत आहे. ऑन साइडला डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन आणि डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ मध्ये फिल्डर. दोन्ही चौकार आतापर्यंत प्रशांत भोईर बाळाच्या बॅट मधून आलेले आहेत, पण त्यामध्ये मी म्हणेन पहिलाच बॉल खराब होता. त्यानंतर गोलंदाजाने चांगली बॉलिंग केली, मिसफील्ड, त्यामुळे चौकार. ऑन साइडला बॅटचा चेहरा बंद केला, गॅप मध्ये खेळलाय, फ्लिक करतोय, बॉल निघालाय स्क्वेअर लेगला. श्रीनाथ पाटील फार चपळ आहेत.
फ्लेक्झिबल आहेत आणि फार चांगले फिल्डिंग करत असताना 2 धावा त्यांनी सेव्ह केल्यात. ओव्हरऑल पहिल्या षटकातील एक बॉल अजूनही बाकी आहे. 11ला सध्या 1 हे धावा फलक कंबाल पाडाचं 57 धावा संख्येला चेस करत असताना कोणीचा कॅप्टन टॉस जिंकलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे. नवा पाडाच्या अगेन्स्ट त्यांना खेळायचं नेक्स्ट मॅच मध्ये. एज आहे मागे कॅच ड्रॉप. पहिल्याच ओव्हर मध्ये 2 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. सो बॉलरचं मी कौतुक करेन. चांगली बॉलिंग त्याने केले. 11 धावा ऍव्हरेज स्कोर आहे. 11ला 1 SSC कंबाल पाडा. अकरा पहिल्या षटकाचा खेळ संपला. दुपारचं सत्र आहे आणि समोर प्रत्येक 2 ते 3 मिनिटाला तुम्हाला एक विमान पाहायला मिळेल जो एरोप्लेनचा रूट आहे. तिथूनच तुम्हाला बऱ्याच वेळेला या सर्व ट्रॅक असो एरियल देखील ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतो जो आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. पण जर तुम्ही पायलट असाल अथवा मग तुम्हाला त्या गोष्टी ज्ञात असतील तर जरूर तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत आहेत. बॅटचा चेहरा उघडला. मिस टायमिंग लॉंग ऑन नाही पोहोचणार. ऑलरेडी त्यांनी सांगितलं की कॅच फार लांब आहे. प्रयत्न तर चांगला होता. श्रीनाथ आहेत. पहिल्या टप्प्यावरती 2 धावा मिळतात. बॉलला कव्हर करतील तोपर्यंत 2च्या साहाय्याने धावसंख्या 13 वरती. विकेट जर आला तर नागाव या मॅच मध्ये असेल आणि विकेट जर आल्या नाही तर गणेश आणि प्रशांत यांना माहिती आहे धावा कशा जमवायच्या. 3 ओव्हर्स नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक करत आहोत पण उष्णता भरपूर आहे त्यामुळे मॅनेजमेंट टीमचा तुम्हाला सर्वांना इट इज डेड बॉल बिकॉज बॉलला रिलीज करत असताना शॉर्ट कव्हरच्या फिल्डरने आवाज दिलाय त्यामुळे हा डेड बॉल असेल. मृत चेंडू. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13. पुन्हा बॉल टाकावा लागेल. पाणी कधी अत्यावश्यक असेल तेव्हा तुम्ही प्लीज त्या पाण्याची मागणी करा. आम्ही तेव्हा तुम्हाला पाणी देणारच आहोत कारण या सर्व गोष्टींचा विचार करता 40+ खेळाडू आहेत पण 40+ जरी असले तरी प्रत्येकामध्ये ती चपाई आहे. प्रत्येकामध्ये तो नवतरुण लपलेला आहे आणि आता 40+ खेळाडू कमी नाही. याच मैदानावरती मी जेव्हा स्पर्धा बघितली होती आय थिंक 2 ते 3 दिवसांअगोदर तेव्हा खिडकाईच्या विरुद्ध रेग्युलरची दिवा संघ होता आणि खिडकाई 40+ला 2 आयकॉनची मुभा होती पण खिडकाई 40+ खेळाडूने एकही खेळाडूला घेतलेले आणि त्याच खेळाडूने खेळत असताना चांगला खेळ देखील केला होता. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 15 धावा. ही जिद्द आजही आपल्याला पाहायला मिळते आणि खिडकाई संघ फार तगडा संघ आहे 40+. मी जेव्हा पाहतो त्यांचे फलंदाज ज्या पद्धतीने खेळतात शक्ती पाटील असतील ज्यामध्ये प्रल्हाद दादा असतील किरण असेल त्यामध्ये विशाल पाटील असतील निलेश शेलार असतील उत्तम दादा देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. ही संपूर्ण टीम आहे. गोलंदाजी देखील तितकीच त्यांची चांगली आहे आणि एक बॅलन्स टीम म्हणून मी खिडकाळीला बऱ्याच वेळेला बघितलंय ज्यामधला कंबाल पडाई असेल नागावी असेल ते स्टँडर्ड मेंटेन करतात आपल्या खेळाने सर्व संघ. पुढे आले ऑफ स्टंपचा बाहेर होता मात्र यावेळेला अंपायरचा सिग्नल वाईड. खोणीच्या संघाला मी प्रथमतः मात्र पाहणारे 40+ फॉर्मॅटमध्ये ते अगोदरही खेळत आलेले आहेत आणि बरेचसे रेग्युलरचे खेळाडू देखील मला आता त्या संघामध्ये खास करून आय थिंक कदाचित संदीप टोमरे असावेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल आहे मागे निघालाय डीप मध्ये आपण पाहतोय फिल्डर येतोय पायाच्या साने अडवलाय. नागावचा रोनाल्डो पाहायला मिळाला क्रिकेट खेळत असताना. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप करून थ्रो केलाय. धावा मिळत असताना आपण पाहतोय 2-2च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 20 धावा. क्रिस्टियानो रोनाल्डो जसं आपण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना क्रिकेटमध्ये पाहतो तसं फुटबॉलमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो कडे पाहिलं जातं. त्याचा फिटनेस आजही सांगतो. ओहो पायावरती आदळलाय
होकारार्थी मान हळतीये. पंचांचं बोट आकाशाकडे. पायचीत गवसलाय गणेश शेलार. बाद. एक बॉल अजूनही या षटकातील बाकी आणि नवीन फलंदाज मैदानाचा आत आलेले आहेत. गणेश पाटील आता गणेश शेलार मैदानाचा आत बाहेर गेलेत आणि पाटील आत आलेत आणि पहिल्याच बॉलला बाहेर मारले. व्हॉट अ शॉट. कॉपी बुक स्टाईल स्ट्रेट लॉफ्टेड ड्राइव्ह. आलेला षटकार. धावसंख्या पोहोचली 26 वरती. 2 षटकांचा खेळ संपला. 26 ला 2. SSC कंबालपाडा. चलो हनन अँड टीम. ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपला. 26 धावा धावा फलकावरती. टार्गेट या मॅच मध्ये असताना 57चं 31 धावांची अजूनही गरज आहे बॅटिंग करणाऱ्या SSC कंबालपाडाला. 18 बॉल 31 धावांची गरज. प्रशांत भोईर मैदानाचा आत आणि गणेश पाटील आल्याबरोबर पहिल्याच बॉलला त्याने बाहेर मारले. स्ट्रोक प्लेअर आहेत आणि आजही ते फिटनेस या दोन्ही खेळाडूंचं मैदानाचा आत आपल्याला पाहायला मिळत आहे. आरोग्यम धन संपदा. शरीर आणि जमीन कसली नाही तर त्यांचा कस निघून जातो आणि 40+ खेळाडू आजही ते फिटनेस जपतात प्रत्येक जण. राऊंड विकेटने गोलंदाज विकास. फुल टॉस आहे. बॉल लॉंग ऑन कडे. फील्डर डीप मध्ये आणि त्याचा वाक्या बाहेर. बॉल लागल्याबरोबर प्रशांतला वाटलं की मिस टाइम आहे पण बॉल लॉंग ऑनच्या बाहेर गेलाय. षटकार. रिप्ले मध्ये पहा. जसा स्ट्रोक कंप्लीट केला बाळाला वाटलं की हा फटका फसलाय आणि आता मी बाद होतोय की काय पण तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आलेला षटकार धावा फलकाला 32 वरती नेतोय. बॉल बाकी आहेत 17 बॉल मध्ये या मॅच मध्ये 25 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडाला. राऊंड विकेटने गोलंदाज विकास. शोणाम जॅब आपण पाहत आहोत. स्मॉल पंच आहे. लॉंग ऑन कडे फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग एका धावेच्या साह्यानं. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना ती 33 या आकड्यावरती सध्याचं धाव फलक. 16 बॉल मध्ये अजूनही 24 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या SSC कंबालपाडाला नागाव संघाच्या विरुद्ध. वेगाने टाकला. व्हॉट अ शॉट.
आहा, वेगाने टाकलाय, दिशा दिली, बॅटचा चेहरा बंद केला, लेग लान्स, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चौकार. ऑपरेटर 4 ने धावसंख्या जाऊन पोहोचली 37 वरती. 15 बॉल 20 धावांची गरज. काय फटका आलाय, पिकअप शॉट ज्याला आपण म्हणतो. लाईन पिक केली, बॅटचा फ्लो आला, बॅटचा चेहरा बंद केला आणि बॉल निघालाय बिहाइंड द विकेट. 4 धावसंख्ये करता चौकारासोबत धावा फलकावरती 37. 15 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या कंबालपाडाला. हो केलाय पुन्हा एकदा डीप मध्ये, फिल्डर थांबलाय, नाही सापडणार त्याला बॉल. टेनिस बॉल आहे, स्वाभाविकपणे टप्पा घेतल्यानंतर इतका उसळणार आहे. 1 बाउन्स ओव्हर दी रोफ. 4 धावा, चौकार. चौदा बॉल आणि 16 धावांची गरज आहे. याच ओव्हर मध्ये इरादे स्पष्ट केलेत, आक्रमण सिद्ध केलंय गणेश पाटीलने. 14 बॉल 16 धावा. 41 ला 2 विकेट. नागाव सारख्या तगड्या बॉलिंग युनिट समोर सध्याची बॅटिंग प्रशांतला दिलेली 2 जीवनदान, पण गणेश आलाय आणि त्याने आक्रमण केलेलं. पहिल्या बॉल पासून ते आक्रमण त्याचं. इथेही हुक करायचा होता, पण यावेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. हा येत असताना डॉट बॉल. 13 बॉल 16 धावांची गरज. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकते नागावचे, पण गोलंदाजाला खास करून चमकदार कामगिरी करावी लागेल. डॉट बॉल सोबत एक ऑप्शन जो आहे तो म्हणजे विकेट. ते विकेट आले नाही तर या मॅच मध्ये देणार नाही. लॉफ केलाय, दिस टाइम आहे लॉंग ऑफ लॉंग ऑन, दोघेही येत आहेत, मात्र इथेही चूक घडली आहे. बॉल पहिल्या बाउन्स वरती गणेश कव्हर करून थ्रो करतील. धावा मिळत असताना 2 बाळाकडे स्ट्राईक असेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा 43. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज. 12 बॉल 14 धावा. बारा बॉल आणि 14 धावांची गरज आहे. ही मॅच डिफेंड होऊ शकते हा प्रश्न सध्या तरी, आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला गोलंदाज देणार आहेत. श्रीनाथ आलाय. ओ वाईडिश लॉंग कडे बॉल मिसफील्ड झाले त्या ठिकाणी. या संघाचा सर्वात चपळ क्षेत्ररक्षक मित्रनाथ, थ्रो खराब, आणि दिवसा ढवळ्या नागावच्या 11 खेळाडूंसमोर 3ऱ्या धावेची चोरी. ब्रेकिंग न्यूज. 3 धावा मिळत आहेत. 3च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 45 46. 11 बॉल मध्ये या मॅच मध्ये अजूनही आता गरज आहे ती 11 धावांची. रन बॉल इक्विशन. ऑन साइडला आता आपण बघितलं तर 4 फिल्डर सेट केलेले आहेत. बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या नागावला. फुल टॉस आहे, लॉफ्ट केलाय, लॉंग कडे फिल्डर धावतात बॉल वरती, मिस जज. हलगर्जीपणा क्षेत्ररक्षणामधला नागावच्या फिल्डर्स कडून. येणाऱ्या 4 धावा विजयाच्या समीप आणतायत SCCC कंबालपाडाला. आलेला चौकार. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 50-50. 10 बॉल 7 धावांची गरज. किशोरदादा ठाकूर यांचे आगमन झालेले आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. 10 बॉल 7 कॅच होती. पूर्णपणे जजमेंट चुकले फिल्डरचं.
श्रीनाथ नाराज आहे. चांगली बॉलिंग करतात पण सध्या मी गणेश पाटील आणि प्रशांतचं कौतुक करेन. थर्ड विकेट पार्टनरशिप जबरदस्त फुल लेंथ होता. आतापर्यंत तिसऱ्या विकेटच्या पार्टनरशिपचा आपण विचार केला तर दोघांच्या तदेश बॅटमधून जवळपास 20 धावा लॉफ्ट केलाय. फिल्डर त्या ठिकाणी गणेश आहेत आणि इथे मात्र येते ती गणेश पाटीलची विकेट. गणेशच्या कॅचने कमाल पडाला तिसरा हादरा. किती मोठ्या फटक्यासाठी चान्स घेतली तर विकेटने मॅच मध्ये नागाव येऊ शकते. मंगेशकडे स्ट्राईक असेल. सध्या शेवटचा एक बॉल बाकी आहे. प्रशांतकडे स्ट्राईक आहे आणि 7 बॉल मध्ये या मॅच मध्ये 6 धावांची गरज आहे. ती बॅटिंग करणाऱ्या एसएससी कमाल पाडाला 51ला 3 सध्याचं धाव फलक. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय कमाल पाडा. ऑफ स्टंपचा यावेळेला जास्त बाहेर आहे. दॅट्स अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. या क्षणाला एक्स्ट्रा धावा खर्च करणं ऑलरेडी तुमच्याकडे धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. 5ची गरज 7 बॉल मध्ये. लॉफ्ट केला पिकअप शॉट फ्लॅट. बाळाचा बॅट मधून आलेला षटकार. मॅच फिनिश. हा षटकार विजयाचा आहे.